यानंतर बघूयात मोठ्या बातम्या। शिवरायांच्या मूर्तीची किंमत करता लाज वाटत नाही का तुम्हाला? तुमच्या आई-वडिलांची किंमत लावली तर चालेल का? राजापुरातल्या सभेमध्ये उद्धव ठाकरेंचे एसीबी अधिकाऱ्यांवर कडाडले। महाराजांच्या मूर्तीची किंमत 5,000 रुपये, बाळासाहेबांचा फोटो आणि लाकडी चेअर त्याची किंमत लावले 10,000 रुपये। साधं तुम्हाला कळत नाही, तुमच्या घरातल्या आई वडिलांची किंमत जर कोणी केली तर चालेल चव्हाण साहेब? मेंढ्यांच्या वडिलांची विंध्याने किंमत नाही म्हणून ते माझे वडील चोरत आहेत, त्यांना कळलं माझ्या वडिलांची किंमत, पण चव्हाण तुम्हाला नाही कळली। प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी इस्लामचे धर्मप्रचारक मुफ्ती सलमान अझहरींना गुजरात एटीएस कडून अटक। अटकेनंतर अझहरींच्या समर्थकांचा रास्ता रोको आणि दगडफेक, 3 जण अटकेत। मुस्लिम धर्मप्रचारक मुफ्ती सलमान अझहरींना मुंबईतील घाटकोपरमधून अटक। जुनागडमध्ये प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी गुजरात एटीएसची कारवाई। घाटकोपर पोलीस ठाण्याबाहेर एकत्रित आलेल्या जमावाविरोधात पोलिसांनी नोंदवला एफआयआर। 5 जणांना अटक। मुफ्ती सलमान अझहरींना अटक केल्यानंतर जमावाकडून दगडफेकीचा प्रकार। आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पाहायचं वाकून, असे संजय राऊतांची अवस्था। श्रीकांत शिंदेंवरील ट्विटवरून मनसेचे संदीप देशपांडे आक्रमक। माझ्यावर हल्ला करणारा अप्पा पराडकर हा तुमचा माणूस, त्याच्यासोबत तुमचे असंख्य फोटो, देशपांडेंचा दावा। संजय राऊतांना काय आलंय, सध्या दुसऱ्यावरच आरोप करायचे। पहिले स्वतःच्या पण ठिकाणी झाकून बघायचं, आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून, अशी संजय राऊतांची अवस्था आहे। कल्याण पूर्वमध्ये वाद मिटवण्यात नेतृत्व कमी पडलं। भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवारांचा घरचा आहेर, अजूनही वाद मिटलेला नाही। नेतृत्वानं लक्ष देऊन वाद मिटवणं गरजेचं। गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणी नरेंद्र पवारांची माहिती। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नक्षलवाद्यांचा हिंसक प्लॅन। महाराष्ट्रातील 5 शहरांमध्ये हिंसक घटना घडवण्याचा प्लॅन। सरकार विरोधात असंतोष निर्माण करणार असल्याची पोलिसांची माहिती। नागपूर युवा काँग्रेस प्रदेश अध्यक्ष कुणाल राऊतांना 2 दिवस पोलीस कोठडी। मोदींच्या फलकाचं विद्रुपीकरण केल्याप्रकरणी कारवाई। माजी मंत्री अनिल देशमुख 30 एप्रिलपर्यंत देशभर फिरू शकतात। पीएमएलए कोर्टाकडून दिलासा। निवडणुकीच्या दृष्टीने देशमुखांना देशांतर्गत प्रवास करता येणार।